कार्यकर्त्याची बायको होण्यापेक्षा आयुष्यभर तशीच राहिली असते ते परवडलं असतं मला. खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा, अशातली गत झाली घरात. नमस्कार वहिनी, जाडून घेते वाटतं सकाळ सकाळी. नाही ना भाऊजी, सुरपारंबी खेळते. घेता का राज्य? काय राव वहिनी, तुम्ही तर सकाळ सकाळी टिंगल करायला आले राव. टिंगल कसली, सिंगर राहिले असते ते परवडलं असतं मला असं वाटायला लागले भाऊजी. यांच्याकडे काय फिरत घेऊन आले तुम्ही? अहो काय नाही हो वहिनी, आमच्या घरा पुढे ना गटारी तुंबल्यात, तेव्हा मग म्हटलं. हा तेव्हा मग म्हटलं आमच्या यांना घेऊन जावं नाही का? नाही हो वहिनी, तसं नाही हो. म्हटलं आपल्या सुहास भाऊजींच्या आहे ना कानावर घालव, मग ते सरपंचाला सांगतील. तुमची गटारी तुंबल्या का या आमच्या घरी, तुमचे पाईप लिकेज झाले का या आमच्या घरी, तुमच्या संडाशी तुंबल्या तर या आमच्या घरी. आता ना उद्यापासून बोर्डच लावते इथं. एक नंबर आयडिया वहिनी. आणि त्याच्यावर लिहा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा. चालतंय ना भाऊजी. आणि त्याच्या खाली हे पण लिहिते, ज्याच्या घरात नाही शिऱ्यासाठी राहावा त्यांनी आधी घरातलं बघावा, मग करावी समाजसेवा. आणि येणाऱ्यांनी यावं, पैसे देऊन जावं, नाही तर तिकडंच तोंड काळं पांढरं करावं. बाबो वहिनी, तुम्ही लयच तापले राव. सुहास भाऊ, हो सुहास भाऊ. ओ भाऊजी, लय नका घसत आणू, ते नाही येणार बाहेर. का हो, आजारी पडले काय? काय पण काय वंगळवाणी बोलताय तुम्ही, झोपलेत ते. आता तुम्हीच तर म्हटले ते बाहेर नाही येऊ शकत, म्हणून म्हटलं आजारी पडले काय. बस तुम्ही, चहा पाणी करते मी, त्यांना उठवते. बरं बरं, चांगलं पाणी ओतून उठवा. पाय झोपणं. ओ ओ उठा, बाहेर रवी भाऊजी आलेत. ओ नाही, मी उठणार नाही. हे आंदोलन मी मागं घेणार नाही. रक्तपात झाला तरी बेहत्तर. झोपे सुद्धा यांचं आंदोलन चालू आहे, म्हणून म्हणता नवरा कार्यकर्ता नको. ओ उठा ना. सोडा मला. तुम्ही असं जबरदस्ती हे आंदोलन उठवू शकत नाही. डोळे उघडून नीट बघा, कुठे आहे तुम्ही? अरे पूजा, तू पण आली का आंदोलनाला? बस बस. अहो आपण घरात आहे, तुम्ही पण आणि मी पण. ते बाहेर रवी भाऊजी आले, जा पटकन. चायला एका गटार पायी किती पायपीट करावी लागते राव. झोपलाय का घ्यालाय हा? बरं त्याला सांग मी आवरून आलो म्हणून जाई. हा लवकर या, सांगते मी. का वहिनी, सुहास भाऊ नाही आले काय? नाही, येत आहेत ते. ओ भावी सरपंच, अहो या की बाहेर आता. आलो आलो. बोला, काय सेवा करू? काय नाही हो, ते आपल्या घरासमोरची गटार आहेत ना, लय तुंबल्यात राव. येता यायला आता काय आम्ही येऊन साफ करू का गटर तुमचे? अहो तसं नाही हो सुहास भाऊ. अहो तुम्ही या गावचे पुढचे भावी सरपंच आहेत. म्हणजे आम्ही काय करावं नेमकं, तुमचं काय म्हणणं आहे? अहो तसं नाही, तुम्ही काय करा, ग्रामपंचायती सरपंचाला सांगा. बर, मग ते तेवढं आमचं काम करून देतील. आणि कसं आहे, आम्ही बोलायला गेलो तर आमचं कोणी ऐकत नाही. तुमचं कसं आहे, वट आहे ना ग्रामपंचायतीत. हा मग बरोबर आहे तुझं. तसं तो आहे बोलले त्यांना काय फरक पडणार नाही. आपला कसा वट आहे गावात, एका शब्दात काम करणार म्हणजे करणार. तू टेन्शन न घेऊ, उद्याच तो या घरापुढचा गटार साफ होणार म्हणजे होणार. हा ग्रामपंचायती नाही केलं ना तर हे येऊन करतील, है का नाही? हा करील. गटारच काय, गावातले संडा सुद्धा साफ करीन. पण पुढची पंचवार्षिक आहे ना, आपल्याच हातात आहे, विसरू नका तुम्ही दोघं. हा सुहास भाऊ, पुढल्या पंचवार्षिकला आहे ना आपण जातीन लक्ष घालू. आजचा कार्यकर्ता पाहिजे. हा कट्टर कार्यकर्ता. आणि वहिनी, तुम्ही लय जास्त बोलत नका जाऊ सुहास भाऊला. अहो ते चांगले कार्यकर्ते आहेत. मग समजून सांग वहिनीला. कळलं का वहिनी? हो भाऊजी. बरं चला वहिनी, येतो आता. हो हो हो. तुम्हाला लय मान्य आहे ना. तुम्ही एक काम करा, कोणत्याच पक्षाची गुलामी करू नका, स्वतः समाजसेवा करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. मग मी तुम्हाला सपोर्ट करीन. आणि हा, घरात पण लक्ष द्या. बरं बरं, तू म्हणशील तसं. हा चल. हो स्नेहा वहिनी, पिशवी घेऊन कुठे गेले होते? अहो गावात गेले होते, ते महाई सेवा केंद्र नाही का झाले, तिथे गेले होते. हा काय, का हो, काय झालं? काय सांगू भाऊजी, ते रेशनिंगचं काम नाही का ऑनलाईन झालंय सगळं. ते कागदपत्र सबमिट करायला गेले होते. तिथं काय बाई थंब लागतो, पण माझं काही थंब लागत नाही. मग काही रेशन मिळत नाही. 5-6 महिने झाले, तांदूळ नाही का, गहू नाही का, काही नाही. महागाई किती वाढली तुम्हाला माहिती. मग काय करू आता ते?
अहो त्याला आहे ना एक वजनदार कार्यकर्ता लागेल. तसं आहे ना ऑनलाईनचं सोपं आहे बरं का. त्याच्यासाठी ना तालुक्याला जावं लागेल. तालुक्याला कधी जायचं बाई माणसांनी, घरात काही कामं कमी होते. तुमचं हे पण म्हणणं बरोबर आहे बरं का. तुम्ही एक काम काय करत नाही. अहो तू गावात सुहास माहिती का तुम्हाला, त्यांना जाऊन भेटा ना, हा तुमचं काम नक्की होईल बघा. माझी ओळख नाही हो, डायरेक्ट कसं जाऊन बोलू त्यांना. अहो एक काम करा, मी ना त्याच्या कानावर घालतो. हा तुम्ही त्याला आहे ना आज जाऊन भेटा, तो घरीच आहे. चालेल, आत्ताच जाऊन भेटते. हा चालेल. चला. हो पूजा ताई. अगं स्नेहा तू किती दिवसांनी आली? हो ना, हो कामाच्या नादात येणंच होत नाही. हो ना, एकाच गावात असून सुद्धा आपलं भेटणं होत नाही है ना. नाहीतर काय. बरं काय काम काढलं होतं? सुहास भाऊजी आहेत का घरी? हो आहे ना. बोलवता का, माझं जरा काम होतं. एक मिनिट. हो हो काय ग? बाहेर या ना जरा. काय? ही माझी मैत्रीण स्नेहा. नमस्कार ताई. नमस्कार. तिचं थोडं काम आहे बघा, काय म्हणते ती. बोला ना ताई. अहो ते माझं रेशनिंगचं काम होत नाही, ते ऑनलाईन झालंय ना त्याच्यामुळं. हा हा हा, ते तुमचा थंबचा प्रॉब्लेम आहे ना. हा बरोबर. मला आहे ना रवी भाऊनी कॉल केलता, ते म्हणे काहीतरी थंब मॅच होत नाही म्हणे. हा. आता एक काम करा, उद्या सकाळी मला आधार कार्डचे झेरॉक्स द्या. म्हणजे रेशन कार्डमध्ये जेवढे नाव आहेत ना त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स आणि ओरिजिनल रेशन कार्ड आणून द्या. काम होऊन जाईन. होईल ना, म्हणजे 5-6 महिने झाले रखडले. काम होऊन जाईन. आपल्या काही शब्दात पुढे आहे का ते माणसं. चालेल, देते उद्या आणून. हा करतो मी काम. आणि भाऊजी थँक्यू, आले म्हणजे उपकार झाले. हा उपकार कसले ताई त्याच्यात. घरात चल ना, काही चहा वगैरे घेतला नाही ग, आता उशीर झालाय, मी येईन उद्या. येते परत मी. आता उद्या यायचंच आहे ना. हा? हो ये ना. चला. बरं चल, मला भूक लागली, जेवायला वाढ. चला. चायला घराला तर कुलूप आहे. वहिनी कुठे गेल्या असतील बरं? काय हो भाऊजी, घराकडे बघून एकटेच काय बडबडताय? अहो काय नाही हो, तुमच्याकडेच आलो होतो. काय काम होतं? काय नाही, रेशनिंग आणायला गेलो होतो. माझं तर रेशनिंग भेटलं. ते गेल्या महिन्यात तुमचं रेशनिंग भेटलं नव्हतं ना. परत माणसां लोक येतात, विचारपूस करतात, परत काय आपल्याला विचारती पण नाही. नाही हो, झालं माझं काम. हे काही रेशनिंगच घेऊन आले बघा. अरे वा, झालं रेशनिंगचं काम? हो. चांगलं झालं बघा. त्या सुहास भाऊजींकडे कागदपत्र दिली, 1 महिन्यात माझं काम झालं. अरे वा वा वा, सुहास तसा चांगला आहे बरं का वहिनी. हो. असा कार्यकर्ता आहे ना आपल्या गावाला पाहिजे बघा. नाहीतर लोक पैसे घेऊन येतात आणि मतदान घेऊन जातात, काही उपयोग नाही बघा. मस्त आहे. तुम्हाला सांगते, मला तरी वाटतं ह्या बारीला आहे ना सरपंच म्हणून सुहास भाऊजी चाले पाहिजेत बघा. खरंय भाऊ वहिनी तुमचं. आता आहे ना मी सुहासकच चाललोय, त्याला तुम्ही काय बोलले ना सगळं सांगतो बघा. बरं बरं, सांगा. बरं चालतं, येऊ का? हो हो.